आदिवासी विकास मंत्री रक्षक नव्हे तर भक्षक. माजी मुख्य अधिकारी माधुरी मळावींचा अशोक उईके यांच्यावर घणाघात. यवतमाळ नगर परिषदेच्या माजी मुख्य अधिकारी माधुरी मळावी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे स्वतःच्या समाजाचे भक्षण करत असून त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी मळावी यांनी यावेळी केली आहे. यवतमाळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती आदिवासी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षणाचा लाभ समाजातील इतर कर्तबगार महिलांना मिळण्याऐवजी मंत्री अशोक उईके हे स्वतःच्या मुलीला या पदावर बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप माधुरी मळावी यांनी केलाय. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, आदिवासी समाजात इतर सक्षम उमेदवार नव्हते का? केवळ स्वतःच्या मुलीला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करत आहे. हे लोकशाहीच्या आणि आदिवासींच्या हक्कांचे उल्लंघन आहे. मळावी यांनी थेट राज्य सरकारकडे मागणी केली आहे की अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जे मंत्री समाजाच्या हिताऐवजी केवळ स्वतःच्या कुटुंबांचा विचार करतात ते आदिवासींचे रक्षक असू शकत नाही, तर ते भक्षक आहेत, असे कठोर शब्द त्यांनी वापरले. महाराष्ट्र शासनाने त्यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. समाजात इतर सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार असताना केवळ मंत्र्यांच्याच मुलीला प्राधान्य का, असा प्रश्न केलेला आहे. आदिवासी हित धोक्यात आणल्याचा दावा करत पदावरून दूर करण्याची मागणी. या आरोपामुळे आता यवतमाळच्या स्थानिक राजकारणात आणि आदिवासी विकास विभागात कोणते वळण येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आताच सीमाताईंनी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे की आदिवासी विकास मंत्री स्वतः आदिवासी असून सुद्धा आदिवासी मुलींवर जे अन्याय होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना ते वाचवत आहेत आणि त्यांना म्हणजे या पद आणि आता नगर परिषद यवतमाळ मध्ये महिलाच आदिवासी महिलाच आरक्षण निघालेलं आहे. तर जो व्यक्ती आदिवासी मुलींचं भक्षण करणाऱ्यांना किंवा त्यांचं शोषण करणाऱ्या माणसांना वाचवतो आणि स्वतःच्या मुलीला नगराध्यक्ष बनवण्यासाठी पुढे आणतो. आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे की हे जे आदिवासी विकास मंत्री आहे यांनी महाराष्ट्र शासनाने यांच्याकडनं राजीनामा घ्यायला पाहिजे की हे आमच्या आदिवासी मुलींचं रक्षण करण्याच्या लायकीचे नाही किंवा त्यांना कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा देण्याच्या लायकीचे नाही. तुम्हाला माहित असेल की जेवढे आश्रमशाळा आहेत गडचिरोलीकडे वगैरे 33 कोटीचं आतापर्यंतचं जे बजेट होतं ते ज्या 10 वर्षांपासून शिक्षक लोक तिथे म्हणजे 10 वर्षांपासून काम करत आहेत, कंत्राटी पद्धतीनेच आहेत 11 महिन्याच्या याच्याने, आणि असताना सुद्धा त्यांना काढून टाकलं आणि 83 कोटीचं बजेट पुन्हा नव्याने सुरू केलं. कंत्राट एका प्रायव्हेट कंपनीला दिलं. ते कितीतरी महिने 5 ते 6 महिने नाशिकमध्ये ते आपला आदिवासी विकास विभाग आहे तिथे उपोषणाला बसलेले होते. म्हणजे जेवढे आमचे शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, आश्रमशाळांमधले जे काही व्यवस्था आहे सगळ्यांना हे आदिवासी विकास मंत्री पूर्ण त्यांचं काय म्हणतात भक्षणच करत आहे. म्हणजे जे विद्यार्थी आमचे शिक्षक आहे शिक्षकांविषयी त्यांना म्हणजे आदिवासीच्या कोणत्याही माणसाविषयी ना मुलींविषयी ना शिक्षकांविषयी या आदिवासी विकास मंत्र्यांना काही लेणे देणं नाही. त्यांनी तर मागे आता जो आदिवासी दिन असतो ना आमचा विश्व हे इंडिजिनियस डे, तो दिवस हे कशाला साजरा करायला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे त्यांना आदिवासी संस्कृती, आदिवासीची अस्मिता, आदिवासी लोकांचे अधिकार, आदिवासी लोकांचे म्हणजे जे काही व्यवस्था आहे ते त्यांना पाहिजेच लोक. म्हणजे आदिवासी लोकांच्या हिताचं रक्षण करणारा जर व्यक्ती आदिवासी विकास मंत्री असेल तर आमचा कधीच विकास होणार नाही. आणि मला तर असं वाटतं की त्यांनी जर त्यांच्या मनात सत्सद बुद्धी थोडीशी जागृत असेल तर त्यांनी आधी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडनं राजीनामा घेऊन दुसऱ्या एखाद्या आदिवासी आमदारांना आदिवासी मिनिस्टर करावं.